नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पी-आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर. जर तुम्ही महा-टी-ई-टी 2026 पेपर 2 ची तयारी करत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आज आपण पाहणार आहोत विज्ञान विषयातील अतिशय महत्त्वाचा टॉपिक कार्य आणि ऊर्जा. या टॉपिकवर आपण 30 प्रश्न पाहणार आहोत. विज्ञान विषयाचे 30 प्रश्न विचारले जातात. म्हणून आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्टेट बोर्ड आधारित टॉपिक वाईज टेस्ट सीरीज चालू केली आहे. तरी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या टॉपिकचं नाव आहे कार्य आणि ऊर्जा. या टॉपिकवर 30 अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर नक्कीच तुम्हाला पेपरमध्ये फायदा होईल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच पी-आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन ऑन करा. तर चला मग मित्रांनो, वेळ वाया न घालता आता प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, वस्तूवर बल लावल्यामुळे विस्थापन झाले तर त्याला काय म्हणतात? तर कार्ये. टी-ई-टी परीक्षेत या टॉपिकवर सरळ प्रश्न विचारले जातात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत. तर चला मग प्रश्न क्रमांक 2, कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? तर ऊर्जा. प्रश्न क्रमांक 3, यंत्राद्वारे निर्माण होणाऱ्या ऊर्जेला काय म्हणतात? क्रमांक 3, यंत्राद्वारे निर्माण होणाऱ्या ऊर्जेला काय म्हणतात? तर यांत्रिक ऊर्जा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 4, वस्तूमध्ये साठवलेल्या ऊर्जेला काय म्हणतात? तर पहा प्रश्न, वस्तूमध्ये साठवलेल्या ऊर्जेला काय म्हणतात? तर स्थितीज ऊर्जा. प्रश्न क्रमांक 5, गतिमान वस्तूमध्ये कोणती ऊर्जा असते? गतिज ऊर्जा. प्रश्न क्रमांक 6, उष्णता मोजण्याचे एकक कोणते? तर पहा प्रश्न महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, उष्णता मोजण्याचे एकक कोणते आहे? तर कॅलरी. प्रश्न क्रमांक 7, पृथ्वीवरील सर्वात मोठा उष्णता ऊर्जेचा स्रोत कोणता आहे? तर सूर्य हा सर्वात मोठा उष्णतेचा ऊर्जेचा स्रोत आहे. प्रश्न क्रमांक 8, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत प्रकाश ऊर्जा कोणत्या ऊर्जेत रूपांतरित होते? तर रासायनिक ऊर्जेत. प्रश्न क्रमांक 9, ध्वनी हे कशाचे स्वरूप आहे? तर ऊर्जेचे. प्रश्न क्रमांक 10, रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या ऊर्जेला काय म्हणतात? रासायनिक ऊर्जा. विविध उपकरणे कोणत्या ऊर्जेवर चालतात? जसे की टीव्ही, पंखा, फ्रीज. तर हे विद्युत ऊर्जेवर चालणारे उपकरणे आहेत. प्रश्न क्रमांक 12, एका ऊर्जेचे दुसऱ्या ऊर्जेत होणाऱ्या बदलाला काय म्हणतात? प्रश्न महत्त्वाचा आहे. ऊर्जेचे रूपांतर. प्रश्न क्रमांक 13, सर्व प्रकारच्या ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता? सूर्य. प्रश्न क्रमांक 14, ऊर्जा मिळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांना काय म्हणतात? ऊर्जा मिळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांना काय म्हणतात? ऊर्जा स्रोत. 15, कोळसा कोणत्या प्रकारचा ऊर्जा स्रोत आहे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कोळसा कोणत्या प्रकारचा ऊर्जा स्रोत आहे? पारंपरिक ऊर्जा स्रोत. लक्षात ठेवा, महा-टी-ई-टी मध्ये असेच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे प्रश्न सर्व शेवटपर्यंत पहा. सौर ऊर्जा कोणापासून मिळते? तर सूर्यापासून. प्रश्न क्रमांक 18, वाऱ्याच्या सहाय्याने निर्माण होणाऱ्या ऊर्जेला काय म्हणतात? पवन ऊर्जा. पवन ऊर्जेसाठी कोणते उपकरण वापरले जाते? पवन चक्की. प्रश्न क्रमांक 20, भरती आवटीच्या लाटापासून कोणती ऊर्जा निर्माण होते? सागरी ऊर्जा. प्रश्न क्रमांक 21, धरणातील पाण्यापासून कोणती ऊर्जा निर्माण केली जाते? जलविद्युत ऊर्जा. प्रश्न क्रमांक 22, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
कोयना नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 24 हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. युरेनियमच्या विखंडनातून कोणती ऊर्जा मिळते? तर अणुऊर्जा. युरेनियम कोणत्या ऊर्जेशी संबंधित आहे? अणुऊर्जेशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 26 पुन्हा पुन्हा वापरता येणाऱ्या ऊर्जा स्रोतांना काय म्हणतात? नवीकरणीय ऊर्जा स्रोत. प्रश्न क्रमांक 27 हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. जीवाश्म इंधन कोणत्या प्रकारच्या ऊर्जा स्रोतांना मोडते? पारंपरिक ऊर्जा स्रोत. प्रश्न क्रमांक 28 हरित ऊर्जेमुळे वातावरणात कोणते वायू कमी प्रमाणात सोडले जातात? कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 29 पर्यावरणपूरक ऊर्जा कोणती मानली जाते? हरित ऊर्जा. हा प्रश्न शेवटचा आहे. प्रश्न क्रमांक 30 सौर, पवन आणि जलविद्युत ऊर्जा कोणत्या गटात मोडतात? अपारंपरिक नवीकरणीय ऊर्जा स्रोत. अशा प्रकारे आपले इथं 30 प्रश्न झाले आहे. जर तुम्ही चॅनलला आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला मग आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.